कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांचा रस्त्याच्या कडेला फेरीवाल्यांकडून खरेदी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनपाच्या फेरीवाला धोरणावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर शहरात नव्याने चर्चा सुरू झाली आहे। सत्ता स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच महासभेत अवैध फेरीवाल्यांचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर मनपा प्रशासनाने शहरभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवत अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती। मात्र दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महापौर हर्षाली चौधरी आपल्या महिला सहकाऱ्यासोबत रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांकडून खरेदी करताना दिसत आहेत। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत की जेव्हा मनपाची पथके अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत तेव्हा शहराच्या प्रथम नागरिकांकडून त्यांच्याकडून खरेदी करणे नेमका कोणता संदेश देत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की जर फेरीवाल्यांकडून खरेदी करणे योग्य असेल तर त्यांच्यावर कारवाई का केली जाते आणि जर कारवाई योग्य असेल तर लोकप्रतिनिधींनी देखील त्याच धोरणाचे पालन करायला हवे। नागरिकांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण रेल्वे स्थानक या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे। त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। तसेच वारंवार वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी स्वतः फेरीवाल्यांकडून खरेदी करत असतील तर मनपाच्या कारवाईच्या प्रभावितेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे। या प्रकरणावर काँग्रेसच्या नगरसेविका व गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनीही महापौरांवर टीका केली आहे। त्यांनी म्हटले की एकीकडे केडीएमसी फेरीवाल्यांच्या विरोधात मोहीम राबवत कारवाई करत आहे आणि पहिल्याच महासभेत महापौरांनीही त्या कारवाईचे समर्थन केले होते। मात्र दुसरीकडे त्यांच्याकडून या फेरीवाल्यांकडून खरेदी करणे हे विरोधाभासी आहे। कुलकर्णी पुढे म्हणाल्या की जर महापौर स्वतः फेरीवाल्यांकडून खरेदी करू शकतात तर सर्वसामान्य नागरिकांना तसे करण्यापासून कसे रोखता येईल। त्यांनी कल्याण आणि डोंबिवलीतील फेरीवाल्यांसाठी निश्चित आणि कायदेशीर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। त्यामुळे फेरीवाल्यांचा रोजगारही टिकून राहील आणि शहरातील अतिक्रमण तसेच वाहतूक कोंडीच्या समस्येवरही तोडगा निघू शकेल। महापौरांचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर हा विषय राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। नियमांचे पालन सर्वांसाठी समान असावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महापौर पहली महासभा में विरोध करती हैं कि फेरी वाला जो लोग हैं ये बंद होना चाहिए और खुद जाकर अगर वहाँ शॉपिंग करती हैं तो पब्लिक का मन बढ़ेगा। पब्लिक को ऐसा लगेगा कि अगर महापौर कर सकती है तो हम क्यों नहीं। रोज आकर के एक वीडियो बनाते हैं कमिश्नर साहब की और कहते हैं कि लोगों ने रास्ते पे से अगर शॉपिंग बंद की तो फेरी वाले नहीं रहेंगे, लोगों ने खरीदारी नहीं करनी चाहिए। कहीं ना कहीं ये कमी प्रशासन की भी रही है कि वो जो हॉकर जोन होने चाहिए वो बनाने में असमर्थ रही है। पिछले 40 सालों में हर चीज में असमर्थ रहे हैं मूलभूत सुविधा देने में। उसमें की एक ये भी सुविधा है कि सुप्रीम कोर्ट के आदेश होने के बाद भी ये लोगों को मतलब हॉकर्स को हॉकर जोन नहीं दे पाए।